हॅलो फ्रेंड्स, बांगेद मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन प्रॉब्लेम सेट 3 यामधील क्वेश्चन 11 टू क्वेश्चन 14 पर्यंतचे सर्व उदाहरणे अभ्यासणार आहोत. 11th example, if the first term of an AP is A, the second term is B and the last term is C, then show that the sum of the terms of the AP is A plus C into bracket B plus C minus 2A upon 2 into bracket B minus A. तर पहा, हे एक्झाम्पल आपल्याला जे दिलेलं आहे ते स्टार एक्झाम्पल आहे, पण यामध्ये अवघड असं काहीच नाही, एकदम सोपं उदाहरण आहे. दिलेली जी माहिती आहे त्यावरून आपण पुढे जाऊया आणि उदाहरण सोडूया. इन ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन, first term of an AP is A means T1 is given. T1 is equal to A. The second term is B means T2. T2 is equal to B. And the last term is C. Last term is Tn. Tn is equal to C. मग आता पहा, आपल्याला या ठिकाणी T1 is equal to A, T2 is equal to B आणि Tn is equal to C माहिती आहे. त्यावरून पुढे आपल्याला काय करायचं, शो दॅट द सम ऑफ द AP इज A प्लस C इंटू ब्रॅकेट B प्लस C मायनस 2 अपॉन 2 इंटू B मायनस A म्हणजे SN इज इक्वल टू शोधायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला डिफरन्स माहीत पाहिजे. त्यानंतर D शोधूया आपण. गिवन सिक्वेन्स इज एन AP, सो D इज इक्वल टू T2 minus T1 is equal to value of T2 B minus value of A. T1 is A, B minus A हा डिफरन्स मिळाला आपल्याला. त्यानंतर आपण nth टर्म शोधूया मीन्स Tn, कारण n शोधायचं, n माहीत नाही आपल्याला. मग n शोधण्यासाठी या ठिकाणी T1 माहिती आहे, D माहिती आहे, Tn माहिती आहे, यावरून n शोधूया. मग त्यासाठी Tnth फॉर्म्युला Tn इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D. आता पहा, याच्यामध्ये आपण ह्या किमती ठेवूया. Tn इज इक्वल टू C इज इक्वल टू A मीन्स फर्स्ट टर्म जशाला तसं A प्लस n मायनस 1, n आपल्याला माहीत नाही, शोधायचं आहे. D ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, B मायनस A. मग आता पहा, हे प्लस आहे, आपण डावीकडे ट्रान्सफर करूया, मायनस होतील. C मायनस A इज इक्वल टू, याला ब्रॅकेट घेतो. आता काय राहिलं उजवीकडे, n मायनस 1 इंटू B मायनस A. आता पहा, ह्या दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे गुणाकारातील जो हा कंस आहे तो मी डावीकडे ट्रान्सफर करतो, जो जाईल भागाकारामध्ये. C मायनस A अपॉन B minus A is equal to n minus 1. Transfer both side. n minus 1 is equal to C minus A upon B minus A. आता हे मायनस 1 आपण उजवीकडे ट्रान्सफर करूया, प्लस होतील. n is equal to C minus A upon B minus A plus 1. आता पहा, याचा डिनॉमिनेटर B minus A आणि याचा डिनॉमिनेटर 1 आहे, म्हणजे डिनॉमिनेटर डिफरंट आहेत. मग आपण त्याचा LCM काढूया. डिनॉमिनेटरचा LCM काय असेल, B minus A. मग C minus A आपण ॲज इट इज जशाला तसे घेऊया, हे प्लस. आता हे 1 इंटू B minus A काय होईल, B minus A. या पद्धतीने आपण याला सोपं रूप देऊया. मग काय होईल पहा, n इज इक्वल टू C प्लस B मायनस A मायनस 2A अपॉन B मायनस A. आपल्याला या ठिकाणी n ची व्हॅल्यू मिळालेली आहे. मग आपण SN शोधूया. SN इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट T1 प्लस Tn, कारण T1 माहिती आहे, Tn माहिती आहे, SN शोधायचं आहे. मग SN इज इक्वल टू, n ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, C प्लस B मायनस 2A
अपॉन बी मायनस ए आणि अपॉन 2 इंटू ब्रॅकेट T1 मीन्स काय ए प्लस Tn मीन्स लास्ट टर्म सी. आता पहा याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे, मग याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होईल 1/2 कारण हा भागाकारात आहे. मग या ठिकाणी काय होईल पहा, सी प्लस बी आहे त्यालाच मी बी प्लस सी असं लिहितो, किमतीमध्ये बदल होत नाही. बी प्लस सी मायनस 2a अपॉन बी मायनस ए आणि 2/1 जो आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होईल 1/2 इंटू हा कंस ए प्लस सी. मग परत आपण याला सोपं रूप देऊया, बी प्लस सी मायनस 2a अपॉन हे 2 इंटू बी मायनस ए, ह्याला पण कंस घेतो इंटू ए प्लस सी. मग पहा आपल्याला हे दाखवायचं होतं, यालाच मी असं लिहितो Sn इज इक्वल टू हा कंस सुरुवातीला घेतो ए प्लस सी इंटू बी प्लस सी मायनस 2a अपॉन 2 इंटू बी मायनस ए. अशा पद्धतीने आपण हे सिद्ध केलेलं आहे. उदाहरण एकदम सोपं आहे, फक्त व्यवस्थितरित्या सोडवायचं आहे. 12th example. If the sum of the first p terms of an AP is equal to the sum of first q terms, then show that the sum of its first p plus q terms is 0. p is not equal to q. पाहता आपल्याला दिलेलं एक्झाम्पल जे आहे ते स्टार एक्झाम्पल आहे, एकदम सोपं आहे. आपल्याला Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला वापरून हे सोडवायचं आहे. एकदम उदाहरण सोपं आहे, पहा. लेट फर्स्ट टर्म of an arithmetic progression be a and common difference be d. आता पहा या ठिकाणी आपण फर्स्ट टर्म a आणि कॉमन डिफरन्स d आहे. सम ऑफ n टर्म्स मीन्स Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी हा आपण फॉर्म्युला वापरूया आणि हा फॉर्म्युला वापरून हे उदाहरण सोडवूया. मग पहा आता या ठिकाणी सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स म्हणजे यांच्या ऐवजी आता पी घेऊया. सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स मीन्स SP इज इक्वल टू पी अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस इंटू ब्रॅकेट यांच्या ऐवजी पी घ्यायचं पी मायनस 1 इंटू डी. देन सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स SQ शोधूया. SQ इज इक्वल टू q अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस इंटू ब्रॅकेट q मायनस 1 इंटू डी. आता पुढे पहा आपल्याला काय दिलेलं आहे, सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स ऑफ एन AP इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स मीन्स SP इज इक्वल टू SQ. आपल्याला ही माहिती दिलेली आहे. मग आता या ठिकाणी आपण या व्हॅल्यू ठेवूया. SP ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी पहा, p अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस इंटू ब्रॅकेट p मायनस 1 इंटू d इज इक्वल टू SQ q अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस इंटू ब्रॅकेट q मायनस 1 इंटू d. पहा मग आता या ठिकाणी हे डिनॉमिनेटरला 2 आहेत हे आपल्याला नाहीसे करायचे आहेत. मल्टिप्लाय बोथ साइड्स, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 2. आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. 2 इंटू p अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस इंटू सिंपल ब्रॅकेट p मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 2 इंटू q अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस
प्लस इंटू ब्रॅकेट क्यू मायनस 1 इंटू डी. आता पहा हे 2 कॅन्सल होतील, 2 1 जा 2, 2 1 जा 2. या ठिकाणी पण हे कॅन्सल होतील, 2 1 जा 2, 2 1 जा 2. या ठिकाणी राहिलं काय पहा, p इंटू ब्रॅकेट 2a प्लस इंटू ब्रॅकेट p मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू q इंटू ब्रॅकेट 2a प्लस इंटू ब्रॅकेट q मायनस 1 इंटू डी. आता आपण ह्या p ने ह्या कंसातील प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया आणि RHS म्हणजे उजवी बाजू या q ने ह्या कंसातील प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय करूया. मग काय होईल पहा, 2ap p इंटू 2a 2ap प्लस p इंटू p मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू q इंटू 2a 2aq प्लस q इंटू q मायनस 1 इंटू डी. आता आपण उजवीकडची ही जी टर्म आहे ती आपण डावीकडे ट्रान्सफर करूया, मायनस होईल 2ap प्लस p इंटू ब्रॅकेट p मायनस 1 इंटू डी. हे 2aq आपण डावीकडे ट्रान्सफर केले, मायनस झाले 2 मायनस 2aq. हे प्लस q इंटू ब्रॅकेट q मायनस 1 इंटू डी हे पद पण आपण डावीकडे ट्रान्सफर केलं, मायनस झालं मायनस q इंटू q मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. उजवी बाजू 0 झाली. मग आता हे मायनस 2aq याची फक्त मी या ठिकाणी जागा बदलतोय, ते या ठिकाणी लिहितो आहे 2ap च्या जवळ. 2ap मायनस 2aq प्लस p इंटू ब्रॅकेट p मायनस 1 इंटू डी मायनस q इंटू ब्रॅकेट q मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. मग आता पहा, या दोघातून मी 2a कॉमन घेतो आणि या ठिकाणी p ने या कंसाला मल्टिप्लाय करतो किंवा या दोन पदामधून d कॉमन घेतो. या दोन पदातून d कॉमन घेतल्यास काय होईल पहा, या दोघातनं 2a कॉमन घेतले, टेकिंग 2a ॲज अ कॉमन फॅक्टर. मग या ठिकाणी 2a कॉमन घेतले, 2a ने याला डिवाइड करूया p मायनस 2a ने याला डिवाइड करू q राहिले प्लस आता या पदातनं मी d कॉमन घेतो, p इंटू ब्रॅकेट p मायनस 1 मायनस q इंटू ब्रॅकेट q मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. या दोन पदामधून d कॉमन घेतलं. आता ह्या p ने p मायनस 1 ला मल्टिप्लाय करूया आणि ह्या q ने q मायनस 1 ला मल्टिप्लाय करूया. मग काय होईल पहा, 2a इंटू ब्रॅकेट p मायनस q प्लस इंटू ब्रॅकेट p स्क्वेअर मायनस p मायनस q इंटू q स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस q इंटू 1 q इंटू डी इज इक्वल टू 0. मग आता पहा, हे मायनस q स्क्वेअर जे आहेत ते मी या ठिकाणी p स्क्वेअरच्या जवळ घेतो. 2a इंटू ब्रॅकेट p मायनस q प्लस इंटू ब्रॅकेट p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर हे मायनस p प्लस q इंटू डी इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी पहा, p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या आयडेंटिटीचा आपण उपयोग करूया. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b इंटू a मायनस b या आयडेंटिटीचा उपयोग करूया. टू a इंटू p मायनस q प्लस इंटू ब्रॅकेट p स्क्वेअर मायनस q स्क्वेअरला मी या पद्धतीने लिहितो, p प्लस q इंटू p मायनस q मायनस साईन कॉमन घेतली, मी या ठिकाणी पहा p मायनस इंटू प्लस मायनस q इंटू डी इज इक्वल टू 0. आता पहा, या दोन टर्ममधून p मायनस q हा जो ब्रॅकेट आहे तो मी कॉमन घेतो. 2a इंटू ब्रॅकेट p मायनस q प्लस या दोघातनं p मायनस q हा ब्रॅकेट कॉमन घेतला, मग कंसामध्ये काय राहिलं पहा,
पी मायनस क्यू बाहेर कॉमन घेतल्यामुळे या ठिकाणी राहील पी प्लस क्यू मायनस, या ठिकाणाहून पी मायनस क्यू बाहेर घेतला म्हणजे या पी मायनस क्यूने याला डिव्हाइड केलं कॉमन फॅक्टर 1 इंटू डी इज इक्वल टू 0. मग आता पहा या ठिकाणी पी मायनस क्यू हा ब्रॅकेट आहे, या ठिकाणी पण पी मायनस क्यू ब्रॅकेट आहे, तो पी मायनस क्यू मी कॉमन घेतो. पी मायनस क्यू इंटू ब्रॅकेट 2a प्लस या ठिकाणाहून पी मायनस क्यू आपण कॉमन घेतलेला आहे, मग इथं राहिलं काय पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. पण आपल्याला कंडिशन काय दिलेली पहा, पी इज नॉट इक्वल टू क्यू. पी इज इक्वल टू क्यू जर असेल तर पी मायनस क्यू हा ब्रॅकेट 0 होईल, 0 इंटू दिस ब्रॅकेट 0 होईल. मग हा ब्रॅकेट जर 0 होत असेल तर बोथ साईड 0 व्हायला, त्यामुळं पी मायनस क्यू इज नॉट इक्वल टू 0. हा गुणाकारातील ब्रॅकेट उजवीकडे ट्रान्सफर केला तो जाईल भागाकारामध्ये. या ठिकाणी काय राहील पहा 2a प्लस इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0 अपाऊन हा पी मायनस क्यू गुणाकारातील ब्रॅकेट उजवीकडे ट्रान्सफर केला तो गेला भागाकारात. पी इज नॉट इक्वल टू क्यू. मग आता या ठिकाणी पहा 2a प्लस इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला हे एक टर्म मिळाली, इक्वेशन मिळालं. आता या इक्वेशनचा आपण उपयोग करूया नंतर. सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स, म्हणजे यांच्याऐवजी पी प्लस क्यू घ्यायचं आहे. सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज इक्वल टू एन अपॉन 2, यांच्याऐवजी पी प्लस क्यू घ्यायचं आहे. पी प्लस क्यू अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1, यांच्याऐवजी पी प्लस क्यू घ्यायचं आहे. पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. आता पहा या ठिकाणी या ठिकाणी पहा 2a प्लस इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0 मिळालं. मग या ठिकाणी याची किंमत आपल्याला काय मिळाली 0 मिळाली. मग वाटलं ते आपण याला इक्वेशन 1 देऊया. मग या ठिकाणी आपण ही किंमत ठेवूया पी प्लस क्यू अपाऊन 2 इंटू 0, याची किंमत मिळाली. ही कुठून मिळाली आपल्याला फ्रॉम 1. मग पी प्लस क्यू अपॉन 2 इंटू 0 म्हणजे हे यांचं प्रोडक्ट काय होईल 0. सो सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज इक्वल टू 0. हे आपण अशा पद्धतीने सिद्ध केलेलं आहे. 13th example, if m times the nth term of an AP is equal to n times its nth term, then show that m plus nth term of the AP is 0. पहा हे एक्झाम्पल स्टार एक्झाम्पल आहे, एकदम सोपं आहे. m टाइम द mth term is equal to n times the nth term, then we have to show that m plus nth term is 0. आता या ठिकाणी पहा आपल्याला दिलेल्या माहितीवरून आपण पुढे जाऊया. लेट ए बी द फर्स्ट टर्म and D be the common difference of an arithmetic progression. मग आता पहा या ठिकाणी ए फर्स्ट टर्म आहे, डी कॉमन डिफरन्स आहे. आपल्याला m टाइम्स mth टर्म इज इक्वल टू n टाइम्स nth टर्म. आपण mth टर्म शोधूया. मीन्स tn इज इक्वल टू ए प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला वापरू. आता तर tm विचारले ए प्लस इंटू ब्रॅकेट m मायनस 1 इंटू डी आणि nth टर्म म्हणजे tn इज इक्वल टू ए प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. आता पहा m टाइम्स mth टर्म, m टाइम्स मीन्स m इंटू mth टर्म मीन्स m इंटू tm
is equal to n times means n into nth term is tn. मग आता पहा आपण या ठिकाणी tm आणि tn याच्या व्हॅल्यू ठेवूया. काय होईल पहा मग, m into bracket value of tm a plus into bracket m minus 1 into d is equal to n into bracket value of tn a plus into bracket n minus 1 into d. ह्या m ने आपण ह्या कंसातील प्रत्येक पदाला मल्टिप्लाय करूया आणि n ने पण या कंसातील प्रत्येक पदाला मल्टिप्लाय करूया. मग काय होईल पहा, m into a m a plus m into this bracket m into m minus 1 into d is equal to n into a n a plus n into this bracket n into n minus 1 into d. आता पहा आपण हे उजवीकडच्या दोन टर्म ज्या आहेत त्या आपण डावीकडे ट्रान्सफर करूया. त्या मायनस होतील. m a प्लस m इंटू ब्रॅकेट m मायनस 1 इंटू d प्लस याने डावीकडे ट्रान्सफर केले, मायनस झाले, मायनस याने हे प्लस n इंटू n मायनस 1 इंटू d हे पण डावीकडे ट्रान्सफर केले, ते पण मायनस होतील. n इंटू n मायनस 1 इंटू d उजवीकडे काय राहिलं, 0. मग ते मायनस n a मी या ठिकाणी घेतो. m a मायनस n a हे प्लस m इंटू m मायनस 1 इंटू d मायनस n इंटू n मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 0. मग आता पहा या दोन पदामधून मी a कॉमन घेतो आणि याच्यामधनं मी d कॉमन घेतो. मग काय होईल पहा पुढे, या दोघातनं a कॉमन घेतल्यामुळे m मायनस n इंटू a मी a इकडे शेवटी लिहिला, तो सुरुवातीला लिहिला तरी चालेल, कॉमन फॅक्टर घेतलेला आहे. प्लस या दोघातून मी d कॉमन घेतो, तो शेवटीच लिहितो, इंटू ब्रॅकेट m इंटू m मायनस 1 d आपण कॉमन फॅक्टर घेतलेला आहे, मायनस n इंटू n मायनस 1 इंटू d इज इक्वल टू 0. या ठिकाणून आपण d कॉमन घेतला. मग आता पुढे पायाला आपण सोपं रूप देऊया. m मायनस n इंटू a प्लस m ने याला मल्टिप्लाय करूया, m इंटू m स्क्वेअर मायनस m इंटू 1 m मायनस n इंटू n स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस n इंटू 1 n इंटू d इज इक्वल टू 0. हे मायनस n स्क्वेअर मी या ठिकाणी घेतो. m मायनस n इंटू a प्लस m स्क्वेअर हे मायनस n स्क्वेअर मायनस m प्लस n इंटू d इज इक्वल टू 0. आता पहा m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर जे आहे त्या या ठिकाणी मी आयडेंटिटी वापरतो. आयडेंटिटी वापरल्यानंतर काय होईल, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ही आयडेंटिटी या ठिकाणी वापरतो. m मायनस n इंटू a प्लस इंटू ब्रॅकेट m प्लस n इंटू m मायनस n मायनस हे मायनस साईन पण आपण कॉमन घेऊया, काय राहील m मायनस इंटू प्लस मायनस n इंटू d इज इक्वल टू 0. मग आता पहा या दोघांमधनं मी m मायनस n हा ब्रॅकेट जो आहे तो कॉमन घेतो. तो कॉमन घेतल्यामुळे काय होईल पहा, या ठिकाणून m मायनस n हा ब्रॅकेट कॉमन घेतो, हे m मायनस n इंटू a प्लस m मायनस n हा ब्रॅकेट मी कॉमन घेतो आहे. मग या ठिकाणी कंसात काय राहील, इंटू ब्रॅकेट m प्लस n मायनस m मायनस n कॉमन घेतला म्हणजे याला डिवाइड केलं 1 इंटू d इज इक्वल टू 0. आता पुढे पहा या ठिकाणी m मायनस n हा ब्रॅकेट आहे, या ठिकाणी पण m मायनस n हा ब्रॅकेट आहे, याच्यातनं मी m मायनस n हा परत कॉमन घेतो, m मायनस n इंटू ब्रॅकेट a. आता इथनं m मायनस n आपण कॉमन फॅक्टर घेतला प्लस या ठिकाणाहून m मायनस n कॉमन फॅक्टर घेतला, राहिलं काय m प्लस n मायनस 1 इंटू d
इज इक्वल टू 0. आता पहा m मायनस एन इंटू ब्रॅकेट ए प्लस इंटू एम प्लस एन मायनस 1 इंटू टी इज इक्वल टू 0. m मायनस एन इज नॉट इक्वल टू एन, बट m इज नॉट इक्वल टू एन, म्हणजेच m मायनस एन इज नॉट इक्वल टू 0. मग हे 0 नाही, हे जर 0 असेल तर हे पण 0 इंटू हे ब्रॅकेट 0 होईल, इज नॉट इक्वल टू 0. मग हा गुणाकारातील ब्रॅकेट उजवीकडे गेला, भागाकारात जाईल. ए प्लस इंटू ब्रॅकेट एम प्लस एन मायनस 1 इंटू टी इज इक्वल टू 0 अपॉन एम मायनस एन. आपण हा गुणाकारातील ब्रॅकेट उजवीकडे ट्रान्सफर केला, म्हणजे तो 0 अपॉन झाला. ए प्लस इंटू ब्रॅकेट एम प्लस एन मायनस 1 इंटू टी इज इक्वल टू 0 अपॉन एम मायनस 1, 0 होईल. मग आता पहा आपल्याला काय मिळालं, ए प्लस इंटू ब्रॅकेट एम प्लस एन मायनस 1 इंटू टी इज इक्वल टू 0. याला आपण इक्वेशन 1 देऊया. आता पुढे पहा, शो दॅट एम प्लस nth टर्म मीन्स टी एम प्लस nth टर्म इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 आहे तर एनची किंमत काय, एम प्लस एन मायनस 1 इंटू डी. पण आता पहा याला आपण 2 इक्वेशन देऊ फ्रॉम 1 and 2. ए प्लस इंटू ब्रॅकेट एम प्लस एन मायनस 1 इंटू डी, हे काय मिळालेले आपल्याला 0. सो टी एम प्लस nth टर्म इज इक्वल टू 0. आपण सिद्ध केलं, एम प्लस nth टर्म ऑफ एन AP इज 0. पहा अशा रीतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे, एकदम सोपं उदाहरण आहे. 14th example, rupees 1000 is invested at 10% simple interest. Check at the end of every year if the total interest amount is an AP. If this is an AP, then find interest amount after 20 years. For this, complete the following activity. आता पहा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ही ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. अशा प्रकारची जर ॲक्टिव्हिटी आली तर आपल्याला 2 किंवा 3 मार्क्ससाठी हे उदाहरण विचारल्या जातं. तर उदाहरण एकदम सोपं आहे. पहा काय दिले आपल्याला, रुपीज 1000 इज इन्व्हेस्टेड मीन्स प्रिन्सिपल at 10% simple interest means rate of interest is 10%. मग आता या ठिकाणी आपण सुरुवात करूया. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100 हा फॉर्म्युला आहे सिंपल इंटरेस्ट शोधण्यासाठी. त्यानंतर सिंपल इंटरेस्ट आफ्टर 1 year इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ पी, पी मीन्स प्रिन्सिपल 1000 इंटू आर means rate of interest 10 into n means period 1 upon 100. आता या ठिकाणी आपण हा 0 कॅन्सल केला, हा 0 कॅन्सल केला, 100 into 1 काय होईल 100. सिंपल इंटरेस्ट आफ्टर 1 year इज 100. सिंपल इंटरेस्ट आफ्टर 2 years पर तोच फॉर्म्युला पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. प्रिन्सिपल 1000 इंटू रेट 10 इंटू एन मीन्स पिरियड 2 years अपॉन 100. हा 0 कटला, हा 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला. 100 इंटू 1 इंटू 2 मीन्स 100 इंटू 2 200. या बॉक्समध्ये 200 लिहूया. त्यानंतर सिंपल इंटरेस्ट आफ्टर 3 years इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. मग प्रिन्सिपल किती आहे 1000 इंटू आर रेट ऑफ इंटरेस्ट 10% इंटू एन मीन्स पिरियड 3 years. या ठिकाणी आपण काटाकाटी करूया. हा 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला. 100 इंटू 100 इंटू 300. मग आता पहा आपल्याला या ठिकाणी हे 300 दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू दिस द सिंपल इंटरेस्ट फॉर 4, 5, 6 years विल बी 400,
ब्लँक बॉक्स रिस्पेक्टिव्हली. आता पहा, सिम्पल इंटरेस्ट फॉर फर्स्ट इयर 100, सिम्पल इंटरेस्ट फॉर सेकंड इयर आफ्टर सेकंड इयर 200, सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 3 years 300, सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 4 years 400. म्हणजे दरवर्षी हा इंटरेस्ट कितीने वाढतो आहे? 100ने वाढतो आहे. म्हणजेच या ठिकाणी कॉमन डिफरन्स आपल्याला किती मिळाला? 100 मिळाला. मग इंटरेस्ट आफ्टर 4 years 400, सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 5 years 500, कॉमा सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 6 years 600. मग पहा काय होईल? अकॉर्डिंग टू दिस द सिम्पल इंटरेस्ट फॉर 4, 5, 6 years विल बी 400, 500, 600 रिस्पेक्टिव्हली. आता या ठिकाणी पहा, कॉमन डिफरन्स आपल्याला किती मिळाला? दरवर्षी इंटरेस्ट 100ने वाढतो आहे. 100, 200, 300, 400, 500, 600. म्हणजे या ठिकाणी दरवर्षी 100ने इंटरेस्ट वाढतो आहे. म्हणजे डीची किंमत आपल्याला मिळाली या ठिकाणी 100. या ठिकाणी आपण ती किंमत ठेवूया. डी इज इक्वल टू 100. ए इज इक्वल टू, ए मीन्स फर्स्ट टर्म. या ठिकाणी फर्स्ट टर्म काय मिळाली आपल्याला? 100. सो ए इज इक्वल टू 100. अमाऊंट ऑफ सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 20 years by using formula Tn is equal to A plus into bracket n minus 1 into D. T20 is equal to A. Value of A is 100 plus 20 minus 1 into D. Value of D is 100. Simplify this. मग याला आपण सोपं रूप देऊया. काय होईल पहा? is equal to 100 plus 20 minus 1, subtraction of this 19 into 100. 100 plus 19 into 100, 1900. मग आता पाय 100 प्लस 1900 यांचं ॲडिशन केलं. यांचं ॲडिशन काय होईल? 2000. T20 is equal to 2000. Amount of simple interest after 20 years is 2000. अशा रीतीने आपण प्रॉब्लेम सेट 3 यामधील क्वेश्चन 11 टू क्वेश्चन 14 पर्यंतचे सर्व उदाहरणे अभ्यासली आहेत. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तसेच आपल्या वर्गमित्रांना शेअर करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.